नमस्कार। शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण बनवलेला आहे जांभळाचं ज्यूस। जांभळामध्ये खूप गुणधर्म असतात, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि शुगरच्या पेशंटसाठी तर खूप छान असते। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। सध्या बाजारामध्ये एकदम फ्रेश जांभूळ भेटतायत। या दिवसात मस्त जांभूळ भेटत असतात। हे पाहू शकता, असे मस्त जांभळ, त्याचा आपण ज्यूस बनवणार आहोत। जे शुगरचे पेशंट आहे त्यांनी रोज एक ग्लास पिलं तर खूपच उत्तम। अशाच माझ्या छान छान रेसिपीसाठी अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा। माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। हे कापून घ्यायचेत असे आपल्याला वरची साल। जांभळामध्ये खूप गुणधर्म असतात, शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हे फळ वर्षातनं या सीझनमध्ये मिळतं, नंतर नाही मिळत। त्यामुळे जेवढं होईल तेवढं हे घ्यायला हवं, खाण्यात यायला हवं आपल्या। कट करून घ्यायचं आपल्याला आणि याचं बी काढायचे। बी आपण जपून ठेवणार आहोत, वाळवून ठेवू शकतो। शुगरच्या पेशंटसाठी त्याची पूड बनवून ती रोज खाल्लेली खूप छान असते तब्येतीसाठी, शुगर कंट्रोलमध्ये राहते। हे कट करून झालेले आहेत। आता बियामध्ये आपल्याला पाणी घालायचे, म्हणजे त्यातलं जे जांभळाचा अंश आहे तो वाया गेला नाही पाहिजे, म्हणून आपण परत ते सरबत बनवणार आहोत, त्यामध्ये टाकायचे जांभूळ। त्याच्या बियामध्ये पाणी टाकले, खडी साखर, काळं मीठ आणि लिंबू घेतलेला आहे अर्ध। तुम्हाला जर हाय शुगर असेल तर बिना साखरेचं बनवलं तरी चालेल। काळ्या मिठाऐवजी तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता। लिंबू घालायचे, तुम्हाला आवडत असेल तर पुदिना, आलं सुद्धा घालू शकता। मी तसंच बनवलेलं आहे। त्याचा आपल्याला आता ज्यूस बनवून घ्यायचा आहे। आपण आता बियामधलं हे पाणी काढून घेऊया। ह्या बिया आता आपण स्वच्छ धुवून वाळून ठेवायच्या आहेत। खूप गुणकारी असतात त्या बिया जांभळाच्या। त्यामध्ये अजून पाणी घालायचे आणि एकदम फाईन बनवून घ्यायचं आपल्याला। हे छान बारीक झालेलं आहे। आता त्यामध्ये अजून पाणी घालायचे आणि अजून फिरवून घ्यायचे आपल्याला। खूप छान टेस्ट लागते या ज्यूसची, नक्की बनवून पहा। आता गाळून घ्यायचे, नाही गाळलं तरी चालेल। जास्त काही राहत नाही, त्याचे वरचे साल असतात ते राहतात, नाही चाळून घेतलं तरी पण चालू शकतं। नक्की बनवून पहा, खूप छान बनते हे जांभळाचं ज्यूस। तयार आहे आपलं आता हे मस्त। आता सर्व करायला घेऊया। हे आईस क्यूब टाकायचे, तुम्हाला नसेल चालत तर नाही टाकली तरी चालेल। मी सब्जा भिजत घातला होता 10 मिनिट अगोदर, तो सब्जा घालायचा आहे। सब्जा पण गुणकारी असतो, आपल्या शरीरातील उष्णता कमी करतो।
त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढा सब्जा पण आपण घ्यायला हवा. तर लिंबू टाकून घेऊया. तर सर्व करूया. मस्त काय छान कलर आलाय, भन्नाट दिसतंय आणि टेस्ट पण खूपच छान लागते याची. मस्त. 1 वाटीभर जांभळामध्ये 2 ग्लास 3 ग्लास सुद्धा होऊ शकतात सरबत. मस्त झालेलं आहे, पाहू शकता. कलर पण काय जबरदस्त आलाय. मिक्स करून घ्यायचे सब्जा आणि आपण बनवलेला ज्यूस. तयार आहे आपले आता हे जांभळाचे ज्यूस. नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा. मस्त. खूप छान दिसतोय आणि चव टेस्ट पण खूप मस्त लागते. नक्की बनवून पहा. वा, खूपच छान झालेला आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी बघून बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.